नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या 2 ऑक्टोबर वार आहे बुधवार आणि उद्या आलेली आहे सर्व पितृ अमावस्या. सर्व पितृ अमावस्या म्हणजे सर्व पितरांचा दिवस. बरेच जणांना पितर गेल्याची तिथी माहीत नसते किंवा त्यांच्या लक्षात राहत नाही. अशा लोकांनी अमावस्येला महालय केल्याने हे विधीपूर्वक आणि परिपूर्ण होते. म्हणूनच या अमावस्येला सर्व पितृ अमावस्या असं म्हटलं जाते. पितृपक्षातील अमावस्येला हे सर्व पितृ अमावस्या नाव आहे. या तिथीवर कुळातील सर्व पितरांसाठी उद्देशून हे श्राद्ध केले जाते. वर्षभरामध्ये किंवा पितृपक्षातील अन्य तिथीवर श्राद्ध करणे संभव न झाल्यास या तिथीवर सर्वांसाठी हे श्राद्ध करणे अत्यंत आवश्यक असते. कारण पितृपक्षातील ही अंतिम तिथी आहे. श्राद्धासाठी तिथी अधिक योग्य तिथी आहे आणि पितृपक्षातील अमावस्या ही सर्वाधिक योग्य आहे. या अमावस्येला खूप महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात दिलेलं आहे. सर्व पितृ अमावस्या ही अत्यंत शुभ मानली जाते. पवित्र आणि पितरांसाठी तर्पण करण्यासाठी हा जो दिवस आहे हा खूप शुभ आहे. पितृपक्षातील हा शेवटचा दिवस. नंतर 3 ऑक्टोबरपासून दुर्गा देवीची विधिवत पूजा केली जाते. 9 दिवस घट हा बसवला जातो. या दिवशी दक्षिण दिशेला एक दिवा लावून आपल्या पूर्वजांसाठी व आपल्या कुटुंबासाठी देवाकडे आणि आपल्या पूर्वजांकडे व पितरांकडे आशीर्वाद आणि प्रार्थना केली जाते. अमावस्या ही तिथी अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात. त्यामुळे असाच एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळीच आपल्याला घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. हे पान घरात आणल्याने घरातील दारिद्र्य, इडापिडा, संकट, वास्तुदोष, नकारात्मकता दूर होऊन जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होते. कोरडाचे कर्ज कमी होऊन करोडपती होण्याची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. उपाय कसा करायचा आहे चला तर जाणून घेऊया. व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. तर पहा आपल्या घरामध्ये हा उपाय का करायचा आहे. तर पहा घरामध्ये सतत कलह, संपत्ती असूनही त्याचा उपभोग आपल्याला घेता येत नाही. रात्रीची आपल्याला शांत झोप लागत नाही. घरात आर्थिक स्थिरता नसणे, घरातील मुलाचे विवाह न जमणे किंवा जमल्यास ते मोडणे, संसार सुख नसणे, नोकरीमध्ये यश येत नाही, आयुष्य एकंदरीत अस्थिर असणे, व्यवसायात अस्थिरता न येणे, घरामध्ये एक प्रकारचे सतत दडपण आपल्याला जाणवणे. जर आपल्यावर प्रखर पितृदोष असला तर या संकटाचा सामना आपल्याला करावा लागते. आपल्या घरामध्ये 7 पिढ्याचे दुःख, दडलेले संकटही विघ्न दूर होतात व तुमची कोणतीही कठीणातील कठीण इच्छा ताबडतोब पूर्ण होत असते. तर पहा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नदीमध्ये गेल्यानंतर आपल्याला नदीमध्ये एक दिवा लावायचा आहे. त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे आणि हा जो दिवा आहे हा नदीमध्ये प्रज्वलित करून आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी जल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर ओम पितृदेवताय नमः हा मंत्र म्हणत आपल्याला जल अर्पण करायचं आहे. पहा विद्वानांच्या म्हणण्यानुसार सून व मुली देखील पिंडदान करू शकतात. अनेक कुटुंब असे आहेत की ज्यांच्या घरात मुलगा नसतो. अशा वेळी सून व मुलगी पिंडदान करण्याची परंपरा अनेक कुटुंबात पाहायला मिळत असते. असं म्हटलं गेलेलं आहे की मुलगा नसेल तर त्या घरातली सून किंवा त्यांची मुलगी पूर्वजांप्रती श्रद्धा व्यक्त करू शकते. पुराणानुसार जर कुटुंबामध्ये मुलगा नसेल तर सून किंवा मुलीला पिंडदान करण्याचा अधिकार आहे. परंतु हे लक्षात घेण्यासारखं आहे की जी स्त्री पिंडदान करणार आहे त्या दरम्यान तिच्या पतीनं तिच्यासोबत असणं आवश्यक आहे. म्हणूनच जर तुम्ही सून किंवा मुलगी असाल आणि तुमच्या पूर्वजांना श्रद्धांजली वाहायची असेल तर पितृपक्ष तुमच्यासाठी अतिशय योग्य प्रसंग आहे. पितृपक्षाच्या काळात मृत नातेवाईकांचं पिंडदान करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते. धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर भूतापासून संरक्षण करण्यासाठी पितृतर्पण करणं देखील आवश्यक आहे. पितृपक्षात पितरांना केलेला नैवेद्य त्यांना मुक्त करत असतो. भूत पिशाचातून मुक्तता मिळत असते. पिंडदान केले नाही तर पितरांचा आत्मा दुःखी होतो व ते असमाधानी राहतात व त्या संकटाचा सामना आपल्याला करावा लागतो. तर पहा आपल्याला अत्यंत शुभ दिवस असल्यामुळे माता लक्ष्मीला आकर्षित होईल ही जी अमावस्या आहे ही अत्यंत शुभ मानली जाते. घरातील आजारी व्यक्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये दुःख संकट वारंवार येत असेल व मुलावर पतीवर कोणतेही संकट विघ्न येऊ नये प्रत्येक अमावस्येच्या दिवशी हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे.
तर पहा, आपल्या घरामध्ये अदृश्य शक्तीचा व वाईट शक्तीचा व आपल्या कोणत्याही व्यक्तीच्या जीवनावर जर वाईट परिणाम होत असेल, तर अमावस्या तिथीला प्रखर पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर अनेक अडचणीचा सामना आपल्याला करावा लागतो. जसे की आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये एकमेकांचं पटत नाही, पती पत्नीमध्ये वाद होतात, आजारपण असते, पैसा घरामध्ये टिकून राहत नाही. हे जे संकट आहे हे आपल्या मागे चालत असतात. हे संकट आहे हे वारंवार आपल्या जीवनामध्ये आढळून येतात. कर्ज आहे ते वाढतच आहे. हे आपल्या घरामध्ये समस्या आहे, हे दूर होण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. तर पहा, उपाय करण्यासाठी आपल्याला उपाय 12 वाजण्या अगोदर करायचा आहे. आपल्याला अमावस्या तिथीच्या दिवशी सकाळी रुईचं पान जे आहे ते घरामध्ये घेऊन यायचं आहे. रुईचं पान आणण्याकरिता त्या झाडाच्या खाली आपल्याला शुद्ध जल अर्पण करण्यासाठी एका कलशामध्ये आपल्याला शुद्ध जल घ्यायचं आहे. त्यामध्ये कच्चे दूध टाकायचे आहे, काळे तीळ टाकायचे आहे आणि आपल्याला रुईच्या झाडाखाली हे पाणी अर्पण करायचं आहे. त्यानंतर या रुईच्या झाडाला आपल्याला विनंती करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्या झाडाचं आपल्याला एक पान तोडून घरामध्ये घेऊन यायचं आहे. तर पहा, रुईचं पानाचं एवढं महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रात का सांगितलं गेलेलं आहे, हा उपाय का करावा. तर पहा, रुईच्या पानामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो. महालक्ष्मी स्वरूप म्हटले गेलेले आहे या रुईच्या पानाला. रुईच्या झाडामध्ये साक्षात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांचा वास असतो आणि झाडामध्ये आणि मुळ्यामध्ये साक्षात गणपती बाप्पा विराजमान असतात. शनिदेवाला 11 रुईचा पानाचा हार अर्पण केला जातो. तसाच मारुतीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर सुद्धा 11 पानाचा रुईच्या पानाचा हार अर्पण केला जातो. रुईच्या मुळाशी भगवान गणेश वास करत असतात. रुईच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करत असते. इतकं महत्त्व या रुईच्या पानाला दिलेलं आहे, या झाडाला दिले गेलेलं आहे. हे जे पान आहे हे घरामध्ये आणल्यानंतर त्यानंतर या पानाची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. त्यामध्ये ही पेस्ट आपल्याला मिक्स करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. तर पहा, दिवा तुम्ही इथे मातीचा घेऊ शकता किंवा पितळाचा घेतला तरीही चालेल. त्यामध्ये आपल्याला 2 वाती टाकू शकता किंवा फुलवात टाकली तरीही चालेल. दिव्यामध्ये आपल्याला ह्या फुलवात आणि जे तूप आहे आणि जे मिक्स केलेलं आहे तुपामध्ये आपण रुईचं पान, तर ते तूप आपल्याला दिव्यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित करत असताना त्या खाली आपल्याला मुठभर तांदूळ, अखंड तांदूळ टाकायचे आहे आणि हा दिवा आपल्याला जिथं किचन आहे, गॅस आहे, त्यावर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तर पहा, किचनजवळ आपल्याला हा दिवा का प्रज्वलित करायचा आहे, कारण गॅसची पूजा केल्यानंतर व दिवा प्रज्वलित केल्यानंतर साक्षात आपल्या अन्नपूर्णा देवीचा सहवास आपल्या जीवनामध्ये राहतो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अन्नधान्याला कधीच कमतरता भासत नाही. माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवीचा आपल्यावर सदैव आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून हा दिवा आपल्याला दिवसभर हा दिवा किचनजवळ आणि किचनमध्ये आपल्याला प्रज्वलित करायचा आहे, ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल व घरातील अलक्ष्मी जी आहे ती घरातून बाहेर निघून जाईल. म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.